तुम्ही एसटीचा वर्गीकरण करण्याचा घाट घालताय तर आमचं वर्गीकरण करा तुम्ही। एसटीचं करण्यापेक्षा आम्ही म्हणतोय आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही मागासवर्गीय ज्या जमाती त्यांना काही मिळत नाही, मग एसटीचं वर्गीकरण करतात का? त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेर वेगळे काढा, अनुसूचित क्षेत्रातील वेगळे काढा, दोघांचे वेगवेगळे आदिवासी मंत्रालय करा, दोघांचे वेगवेगळे आमदार खासदार लढायला तिथे उभं करा, आमचेच आम्हाला पाहिजे जे आमचे प्रश्न सोडवतील। आणि आजची जी ही पत्रकार परिषद आहे ती 9 जुलै पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब तसेच आदिवासी मंत्री उईके यांनी जे आदिवासी सुधारणा बिल जे मंजूर केलं विधानसभेमध्ये त्याचा धिक्कार करण्यासाठी, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज निषेध धरणे आंदोलन 1 दिवसीय आझाद मैदानावर आमच्या वतीनं करण्यात आलं। महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती कोळी, ढोर, कोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींच्या वतीने। आणि याच्यामधून आमची एकच मागणी आहे की हे जे अतिशय अन्यायकारक बिल असं त्यांनी पास केलेलं आहे हे तात्काळ रद्द करण्यात यावं, कारण याच्याने आमच्या खूप अडचणी वाढणार आहेत आणि आम्हाला आधीच खूप त्रास आहे प्रमाणपत्र काढताना, व्हॅलिडिटी काढताना, त्याच्यात भर पाडून त्यांनी अजून मोठ्या अडचणी आमच्या पुढे उभा केलेल्या आहेत। तर हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावं आणि आमच्या मोठ्या संख्येने असलेल्या जवळपास 80 लाख अन्यायग्रस्त जमाती आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी यांना तात्काळ सुलभतेने एसटीचे प्रमाणपत्र कोळी नोंदीच्या आधारे रहिवासी पुरावा धरून मिळावे, हे परिपत्रक तात्काळ काढून आमचे प्रश्न सोडवावे। त्याच्या अगोदर तुम्ही आंदोलन केलं होतं, सध्या त्याच्यामध्ये काही ठिकाणी भेटलं नाही किंवा परत यावेळी पुढे यावं लागलं? जवळपास म्हणजे आमच्या समाजाच्या तर 30-40 वर्षापासून आंदोलन सुरू आहे, लोक थकले। मी नवीन आली, मी 23 पासून सुरू केलं, दर महिन्याला माझे आंदोलन आहेत समाजाला न्याय मिळावा, परंतु आता 4 वर्षापासून तर सतत चालू आहे माझं, तरीही न्याय मिळाला नाही। कुराड मोर्चा झाला, नागपूर पदयात्रा झाली, मुख्यमंत्रीच्या सभेबाहेर धुळ्याला मी पेट्रोल टाकून घेतलं, 18 दिवस धुळ्याला उपोषण केलं, 9 दिवस पाण्यावर उपोषण केलं, इथं आझाद मैदानावर आता सप्टेंबरमध्ये जरांगे पाटलानंतर मी 9 दिवसाचं पाण्यावर उपोषण केलं। दर 15 दिवसांनी मंत्रालयात फेऱ्या घालते, पाठपुरावा फेऱ्या, 36 फेऱ्या माझ्या झाल्या, 39 फेऱ्या झाल्या मंत्रालयात। मुख्यमंत्री पण भेटत नाही, आदिवासी मंत्री पण भेटत नाही आणि माझे सगळे कागदपत्र तिथं मंत्रालयात असताना पाठपुराव्याचे एकही याचं उत्तर देत नाही। आपण जर बिलाचा धिक्कार करताय नक्की त्यामुळे कोणते प्रॉब्लेम होणार आहे आदिवासी? आमचे आदिवासी जे टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जे अन्यायग्रस्त ते जमाती आहेत, या गोरगरीब आहेत, या प्रांताकडे गेल्यावर यांना दाखले मिळत नाही, तेव्हा त्यांना जात पडताळणीकडे जावं लागतं। जात पडताळणीकडे गेल्यावर पण त्यांना दाखले मिळाले नाही, हायकोर्टात जावं लागतं। हायकोर्टात गेल्यावर नक्कीच त्यांना दिलासा मिळतो, तिथून दाखले मिळतात, पण हायकोर्टाचे दाखले देऊ शकतात तर हे का देऊ नाही शकत? हायकोर्ट यांना आदेश देतो यांना दाखले द्या, बरं ते झालं। आता यांनी काय केलं, हायकोर्टाने जर दाखले दिले तर त्या हायकोर्टाच्या दाखल्यावर पुनर्याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासाठी यांनी याच्यामध्ये प्रावधान केलेलं आहे। मग आमचे गोरगरीब हायकोर्टात पोहोचू शकत नाही तर ते सर्वोच्च न्यायालयात लढायला जातील का? म्हणजे यांनी आम्हाला पूर्ण आदिवासींमधून पुसण्याचा घाट घातलेला आहे असं आमचं लक्षात येत आहे आता। आमचं यांना म्हणजे खूप त्रास देण्याचं काम सुरू आहे, त्याच्या विरोधात आम्ही आता आक्रमक झालेलो आहे। आपण बऱ्याच वेळा आंदोलन केले, आतापर्यंत त्याचा काही रिझल्ट आलेला नाही असं आपण म्हणताय, आपण कुठेतरी कमी पडतंय असं वाटतंय की सरकार जाणून बुजून आदिवासींच्या प्रश्नांकडे कानाडोळा करत असं वाटतं? सरकार आम्ही कमी कुठे पडतोय साहेब, की आमच्या लोकांचा वर्षानुवर्ष आंदोलन केल्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडाला। कारण काँग्रेसचं सरकार असो, शिवसेनेचं सरकार असो, काय आता बीजेपीचं सरकार असो, निरंतर यांनी फक्त आदिवासींचा मतांसाठी वापर केला आणि आमचा जो निधी आहे तो हडप करण्याचा वापर केला आणि आम्हाला काही मिळू दिलं नाही। त्याच्यामुळे आता ही लढाई आमची काही संपणार नाही। आमचा गोरगरीब आदिवासी समाज आहे, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार, संविधानामध्ये तिथं राजपत्रात लिहिलेलं आहे कोळी या ट्राईब मध्ये महाराष्ट्रातला, त्यानुसार आम्हाला दाखले सुलभतेने मिळावेत आणि हे तात्काळ अन्यायकारक जे बिल आहे ते रद्द करावं आणि आमचं परिपत्रक काढावं, कोळी नोंदीच्या आधारे सुलभपणे यांना एसटीचे प्रमाणपत्र मिळावे या संदर्भात। इशारा हाच आहे की आमचं लवकरात लवकर, आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारी माणसं आहे, पण खूप आमचा संघर्ष खूप मोठा आहे। सगळ्यांना न्याय मिळाला या महाराष्ट्रात, मराठ्यांचं आंदोलन आमच्या नंतर सुरू झालं, त्यांना न्याय मिळाला, धनगरांच्या न्यायाच्या दिशेने सरकार चाललंय, वंजारी बांधवांच्या न्याय देण्याच्या दिशेने सरकार चाललंय। तुम्ही एसटीचा वर्गीकरण करण्याचा घाट घालताय तर आमचं वर्गीकरण करा तुम्ही। एसटीचं करण्यापेक्षा आम्ही म्हणतोय आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही मागासवर्गीय ज्या जमाती त्यांना काही मिळत नाही, मग एसटीचं वर्गीकरण करतात का? त्याच्यामध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेर वेगळे काढा, अनुसूचित क्षेत्रातील वेगळे काढा, दोघांचे वेगवेगळे आदिवासी मंत्रालय करा, दोघांचे वेगवेगळे आमदार खासदार लढायला तिथे उभं करा, आमचेच आम्हाला पाहिजे जे आमचे प्रश्न सोडवतील। आणि अशा पद्धतीने तुम्ही न्याय देऊ शकता।
आम्हाला, आणि आमचे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकता. सगळ्यात महत्वाचं आमचं परिपत्रक आहे, ज्याच्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हजारो विद्यार्थ्यांचे ऍडमिशन दरवर्षी कॅन्सल होतात, हजारो पोरांना नोकऱ्या भेटत नाही, आणि आदिवासी असून आम्ही ओपन मध्ये शिक्षण घेतोय. ही लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाला. आणि ती पडताळणी समिती जी आहे सर, ती पडताळणी समिती पण असंविधानिक आहे. ती एक संस्था आहे आणि ते संस्था आदिवासींना फक्त योजना पुरवू शकते. सर्टिफिकेट देण्याचा किंवा अर्धन्यायिक. नाकारण्याचा अधिकार त्या समितीकडे नाहीये. अर्धन्यायिक आहे, अर्धन्यायिक. आणि विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच पडताळणी समिती आहे. कर्नाटकमध्ये, कर्नाटकचे सर्टिफिकेट वाटल्यास तुम्हाला दाखवते मोबाईल मी, कर्नाटकच्या सर्टिफिकेट लाईफ टाईम साठी ते कास्ट सर्टिफिकेट दिलं जातं. तिथं कोणतीही वैधता कमिटी नाहीये. गुजरातमध्ये नाही, मध्य प्रदेशमध्ये कुठेही वैधता कमिट्या नाही, फक्त महाराष्ट्रामध्ये. यांनी फक्त भ्रष्टाचारी पडताळण्या समित्या भ्रष्टाचार करायला ठेवलाय. त्यांच्या संगनमताने आदिवासी आमदार, खासदार, आदिवासी मंत्री यांच्या संगनमताने या पडताळण्या कमिट्या नेमलेल्या. त्याच्यावरती यांनी अजून परत समिती नेमली आम्हाला त्रास द्यायला. त्याचा अधिकार करतो आम्ही. आणि 1989च्या अगोदर जे सर्टिफिकेट दिल्या गेले कोळी जमातीला, त्याला व्हॅलिडिटीची गरज नाही, कारण ते राष्ट्रपतीच्या आदेशाच्या अंतर्गत दिल्या गेले. तर मग तेव्हा तो नियम होता. तर आता नवीन कायदा का, आणि आता पडताळणी समितीकडून व्हॅलिडिटी का? आमची मागणी ही पण आहे की आम्हाला शासकीय अधिकाऱ्याकडून प्रमाणित व्हॅलिडिटी मिळावी. कारण ती जे एक कमिटी आहे, ती एक संस्था आहे आणि तिचं कुणी मालक नाही. म्हणजे आम्ही XYZ त्या अधिकाऱ्यावरती जरी RTI दाखल केला किंवा FRI जरी दाखल केली तरी त्या बाजूला आम्हाला न्याय मिळत नाही, कारण ती गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येत नाही. ते डायरेक्ट सरळ बोलतात की हे प्रायव्हेट संस्था आहे आणि मग आमची म्हणजे त्यांची मनमानी चालते. आता बघा मॅडम, या नंदुरबार जिल्ह्यातल्या आहेत, या पेसा अंतर्गत. बरोबर, पेसा अंतर्गत याच्यातला आहे. या पेसा अंतर्गत म्हणजे अनुसूचित क्षेत्रातले असून सुद्धा यांना दाखले मिळत नाही आमच्या लोकांना. नाही म्हणजे हे म्हणतात ना अनुसूचित क्षेत्रातल्या लोकांना भेटतं, त्यांना सुद्धा भेटत नाही. हे टोकरे कोळी लोक, हा असे म्हणजे एवढे हाल आहेत आमच्या लोकांना. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.